तर या हरिनामाच्या अमृताचं संचित झालं की आपलं मन जे आहे ते मन प्रसन्न होतं. आपल्या मनामध्ये भक्ती, नम्रता, दया आणि सदाचार फुलतो. म्हणून अखंड हरिनाम सप्ते जे असतात ते आलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचे अनंत उपकार या समाजावर आहे की वारकरी संप्रदायानं खऱ्या अर्थानं समाज घडवला, वाढवला आणि खऱ्या अर्थानं जगवला. मी एक वैष्णवाचार्य, वैष्णवांचा आचार्य म्हणून मला या संप्रदायाबद्दल प्रचंड अभिमान आहे. कारण जेवढे सर्व वैष्णव पंथ म्हणजे संप्रदाय आहेत ते या आमच्या रामानंदाचार्य परंपरेतूनच आलेत. कसे आलेत ते पुढे आपल्याला कळेल. तेव्हा हा सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा माझ्या दृष्टीनं उत्सव नाही आहे, तर माझ्या दृष्टीनं स्वतःच्या मनाची मशागत करण्याची प्रक्रिया आहे. शरीराला अन्नाची गरज लागते, तशी मनाला हरिनामाची गरज आवश्यक आहे. आपले मन कलुषित झालं, मन इतकं घाणेरडं आहे, इतकं घाणेरडं आहे की ते एखाद्या रंकाला म्हणजे रावाला रंक बनवतं, एखाद्या मानवाला दानव बनवतं. रावण हा अत्यंत विद्वान होता. म्हणजे भगवान भोलेनाथांच्या त्या लंकेची वास्तुशांती करण्यासाठी रावणाला बोलवला होता. किती विद्वान होता याचा विचार करा. पण त्याच्या मनावर जे झालेले संस्कार होते त्यामुळे तो दानव ठरला. नाही तर रावणासारखा विद्वान कोणी नाही. रावण ज्यावेळी धरार्थी पडला तेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांनी स्वतः सांगितलं लक्ष्मणाला की जा, आता तो संपणार आहे, त्याच्याकडे असलेलं ज्ञान घ्या. वेद, उपनिषद यांचं जे गहन तत्वज्ञान जे महाभारतामध्ये सांगितलं. आपले इतिहास ग्रंथ 2 आहेत. आपले 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्यानंतर आपली अनेक उपनिषद आहेत. हे जे वेद आहेत त्यांचे मंत्र म्हणजे संहिता. या संहितांवर नियमावली जी ठरवण्यात आली ते ब्राह्मण ग्रंथ. या ब्राह्मण ग्रंथांच्या माध्यमातून यज्ञ होऊ लागले. अनेक वर्ष यज्ञ चालायचे आणि अखंड समाजाला जिवंत करण्याचं काम केलं जायचं, जनजागरण करण्याचं काम केलं जायचं. आता आपल्याकडे यज्ञ म्हणजे 2-3 दिवस, 8 दिवस म्हणजे खूप झाला. त्यावेळेला अनेक वर्ष चालायचा यज्ञ. ते यज्ञामध्ये जसं आपण हरिनाम सप्ताहाला येतो आणि आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या बघत बसतो, जे मिळवायचं ते मिळवतच नाही. त्या हरिनाम सप्त्यातून आपल्याला चार्ज करण्याचं काम केलं जातं. त्या यज्ञातून जे चार्जिंग व्हायचं आणि आपल्याला आता आत्मोन्नती साधली पाहिजे याच्यासाठी जे तत्वज्ञान तयार झालं ते आरण्यके. आरण्यकामध्ये आपल्याला आत्मचिंतन करायला लावलेलं आहे. आणि मग या वेदांचा शेवटचा भाग ती म्हणजे उपनिषद. म्हणून उपनिषदांना वेदांत म्हणून सुद्धा संबोधलं जातं. त्या वेदांतामध्ये ह्या संपूर्ण चराचराचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि याच तत्वज्ञानावर पुढे या कलियुगामध्ये सिद्धांत निर्माण झाले. आद्य जगद्गुरु शंकराचार्य इसवी सन 7व्या-8व्या शतकामध्ये आले आणि त्यांनी अद्वैत सिद्धांत मांडला. त्यानंतर माधवाचार्य आले, त्यांनी द्वैत सिद्धांत मांडला. त्यानंतर मी ज्या आचार्य गादीचा उत्तराधिकारी आहे त्या रामानुजाचार्याने विशिष्ट अद्वैत सिद्धांत मांडला. अशा प्रकारची आमची ग्रंथसंपदा. तर ही ग्रंथसंपदा हळूहळू हळूहळू विकसित होत गेली. म्हणून ही भारतीय संस्कृती अनेक आक्रमणं झाली तरी जिवंत आहे. त्याचं कारण आमचा ज्ञानाचा समृद्ध साठा आहे.